पालखीला तुम्ही येता सहज येता की स्वामींनी बोलवलं की काय घडलं? हॅलो गाईज, वेलकम टू मोहिदादूस यूट्यूब चॅनल. सर्वांना एकविरामय सकाळ. दिवस चौथा. आता आम्ही निघालो खंडाळा घाटातून चौथ्या दिवसाच्या प्रवासाला. इथून आता आम्ही डायरेक्ट जाणार आहेत आईच्या माहेर घराला. तोपर्यंत तुम्ही कंटिन्यू राहा. घाट चढताना फुल धमाल येणार आहे. चला तर गाईज भेटूया आपण पुढे. आता आईची आरती झाली. आईनंतर पोरांचे दर्शन चाललं आहे, तुम्ही पाहू शकता. चार घ्यायला लागले. हे काय भरणा अजून चला गाईज, पुढच्या प्रवासाला लागलेलो आहात. आता इथून पुढे आम्हाला या खोपोलीमधून आई माऊलीच्या दारी जायचं आहे. आता आम्ही घाट चढत आहोत. आता घाट लागलेला नाही. घाटाच्या पायथ्याच्या पोचल्यावर आपण तिथे पूजा करणार आहोत. तोपर्यंत चालत राहा कंटिन्यू. हॅलो गाईज, पालखी पुढच्या प्रवासासाठी प्रस्थान झालेल्या घाटामधून चालले. सकाळी 5:30 वाजता पालखी निघालेली. 6:30 वाजले. पूर्ण घाट पार करायचा आहे. माहेर घरापर्यंत जायचं आहे आजचा प्रवास. हॅलो गाईज, आता आम्ही पोहोचलेले आहे. तिथे पुढे शिंगरोबाचं मंदिर आहे. जवळजवळ आता आम्हाला 10-15 पावलं चालून शिंगरोबाचं मंदिर लागणार आहे. तोपर्यंत खूप थकलोय. शिंगरोबाचं दर्शन करायला पोचायचं आहे. थोडा वेळ थांबा. आता आम्ही तुम्हाला शिंगरोबाचं दर्शन देतोय. चला गाईज, पोरांची गर्दी पडली तिथे दर्शनाला. जवळच मंदिर आलंय. तिथे आई माऊलीचा पहिला मान दिला जातो. तिथे आम्ही प्रत्यक्षात आता पोहोचलेलो आहे. चला गाईज, मंदिर दिसतंय का? मंदिर दिसत असेल तर शिंगरोबाच्या नावाने चांग भलं कॉमेंट मध्ये करा. निघाली शिंगरोबाचं दर्शन घेऊन. मी थोडा उशिराच आहे. शिंगरोबाच्या नावानं बोला शिंगरोबा महाराज की. आई माऊलीचा. स्वामी समर्थ. तुम्ही पालखी कुठली तुमची? ठाणा ते अक्कलकोट. किती दिवसात पोचायला? 15 दिवस. श्री स्वामी समर्थ. आता तुम्ही इथपर्यंत ठाण्यावरून इथपर्यंत आले घाटापर्यंत. कसं वाटते पालखीला? पालखीला तुम्ही येता सहज येता की स्वामींनी बोलवलं की काय घडलं? श्री स्वामी समर्थ. जवळच आहे ना.
गाईस माऊली चाललेले आहेत अक्कलकोटला आणि आम्ही मला त्यांची सेवा करायला भेटली. हे आमचं खूप मोठं मोठाचं स्वामी समर्थ. आई अशा चालत राहा आणि सुखरूप स्वामी चरणी पोचा. नमस्कार सांगू महाराजांना. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. माऊली मगारी परलास पाकलेले दादा बाईला पाकलेले आहेत. हा बाईला पाकलेले आहेत आमची पहिले गाईज. आता आम्ही पोहोचले आहे तिथे घाटातून सनसेट पॉईंटला. हाय गाईज, जय फिरा. In 60 meters, bear right onto the road. गाईज थोडा चहा पितोय. माऊली चहा घ्यायला. हॅलो गाईज, आता हा ब्रिज आलेला आहे. या ब्रिज आला म्हणजे आमचा नाश्त्याचा हॉल्ट आला. हे आमचं दरवर्षीप्रमाणे आहे आणि आम्ही सकाळी 5:30 वाजल्यापासून निघालोय, चालत आहोत. शिंगरोबाचं मंदिर घेतलं घाटातून, घाट पूर्ण पार केला आणि आता इथे नाश्त्याचा वेळ झालेला आहे. आता पुढे थोड्याच वेळात नाश्त्याचा हॉल्ट येईल. तोपर्यंत कंटिन्यू चालत राहा, जास्त नाही आहे, 2-4 मिनटं. तोपर्यंत सर्वांना आई माऊलीचा उदो उदो. पोचलो. काय पूर्ण घाटामध्ये सेवा केली तुम्ही, अजून परत चालल्या सेवा करायला. मंडळी बघा, पूर्ण घाटाची सेवा करून परत पुन्हा घाटामध्ये सेवा करतायत. तुम्ही पण एका महिलेची सेवा केली, आम्ही बघितलं. सेवा केली. पालखी चाललेली माऊलीने ते अक्कलकोटला चालले आहेत. त्यांची सेवा करायला मला एक चांगलं नाही, खूप छान काम केलं तुम्ही. श्री स्वामी समर्थ. जय फिरामोल. अध्यक्ष इथे नाश्त्याची सोय चाललेली आहे. काय मग आज सेवा करायचा विचार आहे काय? म्हणजे आम्हाला आज पहिला नंबर लावायला लागेल. ते उभा राहू काय? कारण ते तोपर्यंत पोरांना विचारतो घाटातला प्रवास. काय गण्या दादा, घाटामध्ये सेवा केली, कसं वाटते सेवा करून? सेवा करून आता मला खूप बरं वाटतंय आणि आता मला एकविराला उपवास सुटणार आहे. त्याची वाट बघतोय. एकविरा मातेच्या दरबारात गेल्यावर आमचा उपवास सुटणार आहे, त्याच्यानंतर पुढची प्रक्रिया चालू होणार. अशी सेवा करायला आल्यात तुम्ही का कशाला आल्यात हे जिंगार आहे. हे बघा, हे तर माहितीच आहे तुम्हाला, शाळगाव मधले सुप्रसिद्ध गणेश दादा. सेवा आहे, एकविराला पुढे आमची सेवा चालू होणार. घेऊया. वरती नको भेटू. हे 2 पाव बस झाले का? 4 घेतले, 4 पाव देणार दादा पाव. आमच्या सागर दादानी केले. काय सागर दादा, आपली सेवा करतायत तुम्ही, अशी सेवा करत राहा. निंबू पाव, हे पाव आणून दिलेले आहेत. हे त्यांचा नाश्ता सागर दादाचा आणि हे मला आणलेला आहे मस्त मिसळ पाव. हे तुम्ही पाहू शकता, मिसळ पाव. काहीच मला सागर दादाने ऐकता आणून दिलेला आहे. आई माऊलीची कृपा आहे माझ्यावर, त्याचा खूप आभार. हा सागर दादा, तुला आई माऊलीची खूप कृपा होईल. मला नाश्ता आणून दिला. ये नाश्ता करले, नाश्ता करले. सागर दादाने आणून दिलं. जय फिरा. आज पावभाजी बनवले, मिसल पाव. सॉरी, खाला पण लक्षात नाही काय बोलायचं, माफ करा. किती लोकांची मिसल पाव बनवली तुम्ही?
500 लोकांची 3000 पाव. गाईज 500 लोकांना 3000 पाव म्हणजे मला वाटतं तरी कमीच पडत आहेत, कारण की ते पाव संपत आल्यात. मूवीचे आमचे मित्र मयूर जाधव ते पण पालखीमध्ये मग्न झाले. व्हिडिओ घेत आहे, सर्व पालखीवाले व्हिडिओ घेत आहे. ऑस्ट्रेलियाला पाठवणार आहे आपल्याला. गाई झाला का नाश्ता? तू अद्याप बसला नाश्ता? 6 पावाचा माळा झालेला आहे. चायला 2 8 पाव झाले. आता आम्ही चहा पाव खायला घेतले पुन्हा एकदा. 6 पाव. चहा पाव खाऊया आपण. अण्णा खरं खरं सांग किती पाव खाले? 8 पाव. आता गेल्या वर्षीचा 16 पावचा रेकॉर्ड तोडणारा माणूस कुठे गेला? मॉर्निंग या नाश्ता करायला. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि कमेंट करा. आता खरं सांग किती पाव खाले? 4. बस 4 मधलं रिटर्न द्यायला चालू किती खातं पोट येऊ जा किती खातं. 30 पाव झाला. 30 महेशचं. महेश खरं सांग किती पाव खाले? 20 पाव. तू एका घासा नेलेला पाव संपला तो. अजून काय आहे? माऊली जय एकविरा. कसा चाललाय प्रवास तुमचा? प्रवास एकदम छान आहे. आता तुमचं वय किती? माझं वय 67. 67. आणि मी आता रस्त्यामध्ये पण एक 65 वर्षाचे बघितले आणि तुम्ही 67 वर्षाचे. एवढ्या चालायला जमतं तुम्हाला? हो, एकदम व्यवस्थित. काय नाही, काय करायचं. मस्त. किती वर्ष तुमचं हे? पहिलंच वर्ष. हे पहिलंच वर्ष. म्हणजे कसं काय येणं झालं पालखीला? खूप वर्षापासून इच्छा होती. आणि साईच्या पालखीला तर नेहमीच जातो. एकदा एकविराच्या पालखीला जायचं. आईने माझी इच्छा पूर्ण केली. आईने आजच्या पूर्ण केली आणि आता तुम्ही आईच्या चरणी पोचत आहात. मनाला खूप उत्सुकता झाली असेल. असे साई चरणी येत राहा. जोपर्यंत पाय चालत तोपर्यंत सेवा करत राहा. जय एकविरा. खूप खूप आनंद वाटला. मंडळाचं सेवक कसं वाटले? मंडळाची सेवा? मंडळाची सेवा खूप एक नंबर सेवा. 1 नंबर ना. आणि जी पोरं आहेत ना ती पण सगळी चांगली आहेत. मंडळाची पोरं आहेतच चांगली. अशी त्यांना आज 11 वर्ष झाली सेवा करत आल्यात. मस्त सेवा झाली त्यांची. अशी सेवा एकविरा आई चरणी घडू दे हीच प्रार्थना. चला तर पुढच्या मार्गाला भेटूया. जय एकविरा. चला गाईच आता पालखी निघत आहे पुढच्या प्रवासाला. आता इथून माहेर घरी जाणार आहे आणि माहेर घरी परत आमचं दुपारचा हॉल्ट आहे, तिथे जेवणार. पुन्हा आईच्या भेटीसाठी सज्ज होणार आता. तोपर्यंत चला तयारी झालेली आहे, तुम्ही पाहू शकता. बसल्यात आराम करतात. तू आता नाश्ता करायला जास्त पोचलेले. पोराचं पुढचं झालं पाहिजे पुढच्या वर्षी नवीन. आमचे निखिल दादा आईकडून खूप आशीर्वाद भेटलाय. पुढच्या वर्षी त्यांचं नक्की झालं पाहिजे लग्न. या आईचरणी प्रार्थना. उशिरा खूप आम्ही जमलेलो होतो मागे. आम्ही बसतो थोडा वेळ, त्याच्यामुळे आम्हाला लेट झालं. म्हणून आता नाश्ता करायला बसतो. 4 वडापाव घेऊन आला. 4 वडापाव. तुझ्या मांडीवर 6 वडापाव दिसतात. पाव आहेत. हॅलो गाईज, आज मला भेटले
निशाणीचा मान माझ्या जोडले गावटा घेऊन आहे दादा छोटा. आता पालखी घेऊन चाललोय आम्ही पुढच्या प्रवासाला आईच्या माहेर घरी. आणि इथे मला आई भेटलेली आहे. इथे आई भेटलेली आहे. आई माऊलीचा. हॅलो गाईज, आता थोड्याच वेळात आमच्या आईची भेट ती स्वामींची होणार आहे. इथे आमची पालखी आहे तुम्ही पाहू शकता. आणि इथे स्वामींची पालखी आली. मी ठाण्यावरून अक्कलकोटला निघाले. आता स्वामींचं दर्शन आणि आईचं दत्त माझी की जय. जय एकविरा माते की जय. गाईज आता आमचा प्रवास इथपर्यंतच राहिलेला आहे आणि 6 किलोमीटर फक्त बाकी आहे आईच्या दारी जायला. पाहू शकता आमचे आई माऊली सेवा मंडळाचे सेवेकर सेवा करतात. गेल्या पहिल्या दिवसापासून सेवा करतात. कसं वाटतंय तुम्हाला सेवा करून? अशी किती वर्ष झाली सेवा करतात तुम्ही? 11 वर्ष झाली सेवा करतात. मग असं बरं वाटतंय ना सेवा करायला? पण चालत का नाही तुम्ही? चालायला पण पाहिजे ना थोडं. थोडं 1 वर्ष चालायचं पण नाही चालत बघ कसा झालाय. ताकद खपली डोकरा जायला काय ताकद खपली. हा हाय जय एकविरा. जय एकविरा दादा. रोहन दादा काय आज 4 दिवस झाले पालखीला, कसं वाटतंय पालखीची? पालखीचा खूप उत्साह. आणि आज आपली पदयात्री लोणावळ्यामध्ये ज्या वेळी आपण लोणावळ्यामध्ये आपण एंट्री केली त्यावेळी सर्व पदयात्री एक वेगळाच जल्लोष निर्माण झाला होता एकविरेच्या आईच्या दरबारामध्ये. कारण की लोणावळ्याला म्हणजे असं समजतात का एकवीर आईच्या दरबारातच आलो असं आपण समजलं जातो. त्यामुळे आज संध्याकाळचा जल्लोष पाहण्यासाठी सगळेजण उत्सुकता आहेत. कारण की आज संध्याकाळी आज सेवा मंडळाकडून आज ऑर्केस्ट्राचं आयोजन केलेलं आहे. आणि तोच उत्साह तोच जोश आज पूर्ण उत्साह जो या 4 दिवसामध्ये खूप थकलेला हातपाय आणि जे काय शरीर थकलेलं आहे ते आज आईच्या दरबारामध्ये पूर्ण तो शरीर एकदम थकलेलं शरीर निघून जाणार. आणि त्याच उत्साहाने आता उद्या दर्शनाला आम्ही जय घोष एकविरायचा करत जाणार. जय एकविरा. जय एकविरा. आज संध्याकाळी ऐकलं ऑर्केस्ट्रा आहे. ऑर्केस्ट्रामध्ये स्पेशल पाहुणे कोण आहेत सिंगर? केतन म्हात्रे आहेत आणि अजून मोठे 2-3 सिंगर आहेत. पण त्यांचा टायमिंग अजून कन्फर्म झालेला नाही आहे. पण केतन पाटील हे कन्फर्म आहेत. अजून 2 सिंगर कन्फर्म होतीलच थोड्या 1-2 तासामध्ये. चला तर गायक संध्याकाळी येणार आहेत. तुम्ही सुद्धा या. खूप जल्लोष होणार आहे. काहीच मी आता जात आहे गण्यादादाकडे. गण्यादादांकडून काय सेवा ठरली बघूया. आता सेवा म्हणजे आम्ही एवढं चाललो आहे. आता आम्ही 250 किलोमीटर चालून आलो आहे. आज संध्याकाळी आमचं ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम आहे. टॉप लेवलचे 10 सिंगर येणार आहे. टॉप 10 मधले 5 सिंगर आणि 5 चेंजसाठी 5 तर तुम्ही सगळ्यांनी लाईव्ह बघू शकता. तुम्ही खूप पालखीची मजा घेऊ शकता आणि आनंद पण व्यक्त करू शकता. आणि मयूर दादा नेव्हीमधून आले तिथे आमच्यासाठी. त्यांच्या ब्लॉगला सबस्क्राईब करा आणि चॅनलला खूप पुढे जाऊ द्या. ओके. जय एकविरा. जय एकविरा. बघा संध्याकाळी खूप मोठे गायक येणार आहेत. खूप जल्लोष होणार आहे. तुम्ही सर्वजण नक्की या. मंडळाने ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम सादर केला आहे. नक्की बघायला या. आणि आई माऊलीच्या दारी आता पोहोचलेले खूप उत्सुकता आहे मनामध्ये. तोपर्यंत सर्वांना जय एकविरा कंटिन्यू बघत राहा. आता मी तुम्हाला लाईव्ह शो दाखवणार आहे संध्याकाळी. तुम्ही नक्की बघत राहा. तोपर्यंत आता आम्ही माहेर घरी पोहोचत आहोत. जय एकविरा. हॅलो गाईज, मला वाटलं मी उशिरा झाला आहे. पालखीच्या मागे खूप होतो. थोडा थकवा जाणवलेला म्हणून उशिरा झालो. आणि आता मी पोचलो आहे आईच्या माहेर घराला.
पाहू शकता त्या आईच्या माहेर घराला आलेलो आहोत. आता इथून आम्ही इथे जेवणार आणि दुपारचं जेवण झाल्यानंतर पुढच्या प्रवासाला लागणार आहोत. तोपर्यंत सर्वांना जय एकविरा. हॅलो गाईज, जय एकविरा. आता दुपारच्या जेवणानंतर आमचा संध्याकाळी आता 5 वाजता प्रस्थान झालेला आहे. आई एकविरा मंदिराजवळ जायची मनामध्ये खूप उत्सुकता आहे की आता आई चरणी पोचणार. फक्त 1-2 किलोमीटर बाकी आहे. आता माहेर घरातून निघालाय कालभराची भेट घेऊन आणि आता आईची भेट घेणार. म्हणजे खूप मनामध्ये उत्सुकता झाली आहे कधी पोचणार आईच्या दारी आणि कधी शरण जाणार आईला. तोपर्यंत चला कंटिन्यू चालत राहू. जय एकविरा. आमच्या दादांची दरवर्षीप्रमाणे सोय असते इथे, मला आठवते. जय एकविरा. काय गाईस, कसा चाललाय प्रवास? असं सुखाने या आईच्या दारी. गाईज आता कारला आम्हाला फक्त 1 किलोमीटर राहिला आहे. तुम्ही पाहू शकता मी मागे पडलोय. माझी आज तब्येत खूप नाजूक झालेली आहे. घाटातून सकाळी झोपण पूर्ण होती, सकाळी मागे पडलाय. म्हणजे माझी आज तब्येत थोडी खराब आहे. म्हणजे सकाळी 3:30 वाजता उठलेलो. खोपोलीवरून इथे यायचं होतं. तोपर्यंत चला हळूहळू जाऊन या आईचं दर्शन घेऊया. जय एकविरा. गाईज आता पोचलेलो आहोत आईच्या मार्गाला. कारले गावाला आता आलेली आहे पालखी. पालखी निघाले. माझ्या आई माऊलीचा हॅलो गाईज, आता आम्ही पोचलेले आहेत आईच्या चरणाशी. अवघ्या अर्धा किलोमीटर बाकी आहे आणि आता आईच्या चरणाशी आम्ही जाऊन दर्शन घेऊ. तोपर्यंत चला दर्शन घेऊया. हॅलो गाईज, वेलकम टू मोहिदास यूट्यूब चॅनल. आता आम्ही आईच्या चरणाशी पोचलेले आहेत. तुम्ही पाहू शकता आता थोड्याच वेळात इथे ऑर्केस्ट्रा चालू होणार आहे. तुम्ही नक्की पहा. गायक केतन पाटील इथे उपस्थित आहेत. विनंती करतो की आपण आपलं गीत सादर करायचं आहे.
हल 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 देवान दिव्याने आम्हाला इथे दर्यात रेतीमध्ये आणि मावर ऐशी
झाले र, चांदण झाले र.